वर्षा पाटीलच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? आयोग चांगलीच असतील. अंशू बघा काल आला ना तू काकाकडं? काल परवा 2 दिवस झाले त्याच्या काकाकडे आला आहे ना. आता आम्ही पण काकाकडे झालो आहे, कारण की आज आम्हाला इकडं जेवायला बोलवलं आहे सर्वांना. तर आज आम्ही इकडे जेवणार आहे ना. अंशू बघा कसं घामोघाम झालं आहे. बोल ना, काल मी काय केलं. काल अंशूने काय केलं बघा, ते सांगते तुम्हाला. आहे तो काल माझा इथं एक मित्र आहे, तो बोलत होता मी तुला पहिल्या बॉलमध्ये आउट करेल, पण मी त्याच्या पहिल्या बॉलमध्ये 6 मारला. अंशूला मॅच खूप आवडते, खूप. आता पण तो मॅच खेळायला. आता किती वाजता येशील? मी 8 वाजता येईल. आता 6:30 झालं तर 8लाच येईल. आता तो चाललाय खाली मॅच खेळायला. लय घामोघाम झाला. तो कधीचा बॉल खेळत होता आणि मी आत्ताच आली. आता 6:30 झाले. कामावरून अर्धा तास कुठली लवकर आली, 1 तास लवकर आली होती. आणि इकडे येता येतं मला अर्धा तास झाला. त्याच्यानंतर आई माझ्या दोघी जावा काहीतरी बनवतात. मी आली, थोडीशी पाणी वगैरे पिलं, थोडा टाईम बसली, तो ब्लॉग चालू केला. आता अंशू चालला आहे खाली. बघू आता काय काय बनवलं आहे. चला. आई बिर्याणीला फोडणी वगैरे देत होत्या, कारण की त्यांनी तिघींनी करून घेतलं होतं. त्याच्यानंतर आम्ही थोडा टाईम गप्पा वगैरे मारत बसलो. अंशूलाही वैताग देतो. अंशूच्या आंघोळ पिंघोळ घालून गप्पा मारत बसलो होतो. त्याच्यानंतर अंशूला तो चला आपण उनो खेळा. मग आम्ही उनो वगैरे खेळायला बसलो. अंशूलाही चिडतो. मग उनो वगैरे खेळलो आम्ही. दादा आले नव्हते, दादा कामावरच होते. त्याच्यानंतर आम्ही सर्व गेलो, तो उनो वगैरे खेळत बसलो. त्याच्यानंतर मग अंशू जिंकला उनोमध्ये. तीच एवढी मोठी आहे. तू बिर्याणी खाशील ना अंशू? आता मोमोज, माझं मोमोज आहे ना. तुला रोज बाहेरून खाताना असं थोडंफार काहीतरी मनाला वाटत नाही का? त्या मोमोज मध्ये प्लेट सर्वांना प्लेट घे. एक पण नाही देणार. तू किती छोटा मनाचा आहे रे. तेवढे बघ ना, तू सर्वांना म्हण ना एक तर टेस्ट करा असं तर म्हण. का अरे प्लेट दिली ना तुला, याच्यामध्ये तू वाढवून दे ना सगळ्या टिश्यू मध्ये बघ. हा मी देते तुला सगळे सगळे. एखादी तर टेस्ट करायला दे सर्वांना. नाही, मला नाही द्यायचं. हे छोटं कोणती बात आहे अंशू, असं नाही बोल. सर्व दिले तुला. किती हावरट पोरगा आहे तू. असं नाही वाटत तुला लय हावरट आहे मग. जाईना पण वाढून देऊ दे. आपली टक्कर करू. तू काय झाला, जा तू पण बस. आता आमचा स्वयंपाक पण झाला. आईंना वाढून दिले. 9 साडेनऊ झाले. आईंना उलटलंय, भूक लागली आहे. भाकरी पण आमच्या आल्या आहे. तंदुरी आली आहे बघा आमची. भाजी, बिर्याणी बघा आम्हाला तेवढी लागते. एवढी तुम्ही पण बनवतात का? आम्ही 7-8 लोकच एवढी बिर्याणी अख्खी संपून टाकतो, कारण की आमच्या घरात सर्वांना आरामशीर पोट भरून जेवायची सवय. तेवढी. त्याच्यानंतर बघा काय काय शिल्पा बनवते. कोशिंबीर सर्व बनवून जातं. कोशिंबीरच बाकी होती. आणि अजून दादा नाही आलेत. बाकीची आई लखनदादा आले, ते पण नाही आले. काय माहिती येतात का नाही येत, त्यांचं यांना माहिती. तंदुरी, त्याच्यानंतर हराभरा कबाब, भाकरी, मटणची भाजी, बिर्याणी, इकडं कोशिंबीर बनवते. तर आम्ही पण आई बसलेत जेवायला. आईचं जेवण झालं का मग आम्ही पण बसू. अंशू पण बसलाय. अंशूने मागवले होते मोमोज, तो अख्खे घेऊन गेला. नाही ठेवलं त्यांनी. तर एखादी तुम्ही टेस्ट करा. नाही बघा कसा बसलाय. ते ना दादांना पण वाढून बसून घेते. आम्ही दादांना विचार कुठं राहिले. अर्धा तास बोललो. चला आता आम्ही पण पटापट जेवून घेतो, मग बसू गप्पा मारत. त्याच्यानंतर आम्ही पण जेवायला वाढून घेतलं. जेवण वगैरे झालं होतं आमचं. त्याच्यानंतर माझ्या केसामध्ये ना थोडंसं टक्कल सारखं दिसत होतं. त्याच्यानंतर माझी जाऊ चेक करते. ती बोलते बघू ताई तुमच्या अख्ख्या केसांमध्ये आहे. आणि कारण की याच्या पहिले पण झालं होतं. मी तुम्हाला नक्की सांगेन. तुम्ही अख्खं चेक वगैरे केलं पण नव्हतं. त्याच्यानंतर हे आधी म्हणतात काय काय बनवलं आहे. तुम्ही यांना सांगत होती बघा सर्व आहे. चिकन आहे, मटन आहे, बिर्याणी आहे, काय काय वाढवतो. मला बोलतं एक काम कर, मला सर्व थोडं वाढून दे. त्याच्यानंतर त्यांना अख्खं दाखवते. तंदुरी आहे, हराभरा कबाब आहे. बोलतात ठीक आहे, मला सर्व यांना वाढून दिलं आहे. जेवायला बसल्यात मला. त्याच्यानंतर मग मी आईस्क्रीम घ्यायला बसली, कारण की आईस्क्रीमच बाकी होती. जेवण झालं होतं म्हणून आईस्क्रीम मस्तपैकी खाल्ली. अंशू येणार आहे परवा. अरे परवा आणि उद्या येणार आहे.
काय माहिती उद्याचा परवा पण होईल त्याचा उद्याचा परवा पण आहे. तो खूप लालची माणूस आहे. जो उद्या काकांनी नेलं तिकडं कोणतं गार्डन आहे ते कोणतं गार्डन आहे ते गार्डनला जर नेलं तर याची पार्टी लगेच चेंज होईल लगेच परवा येईल. चला आता आम्ही निघतोय जेवण खाऊन करून. बॅक टू पवेलियन. आम्ही आमच्या इकडे चाललो. चला आम्ही चाललो आता. अंशू येणार आहे संडेला. आम्ही बाहेर आहे. चला बाय बाय. घरी जाऊन भेटतो. हे दादांकडे जेवायला असं अचानकच ठरलं. दादा अचानकच कधी म्हणतो आई इकडं आल्या होत्या मग त्यांना वाटलं आई आल्या जेवायला नाही आल्या. मग दादांनी सर्वांना तिकडे जेवायला बोलवलं होतं. मग आम्ही तिकडे जेवायला गेलो होतो. आम्ही रात्री तिकडून 12 वाजता आलो. त्याच्यानंतर मग मी आली खूप थकली होती काल. त्याच्यानंतर झोपून वगैरे घेतलं. मग त्याच्यानंतर काहीच शूटच करता नाही आलं. मग त्याच्यानंतर आता सगळे माझे कामं वगैरे आवरून झालेत कारण की आज लवकर झाले. उलट आज मी थोडीशी फ्री. आत्ता 10:30 होतं ते नाही तर 10:30पर्यंत माझे कामच चालत असतात. आता अख्खे कामं झाले. कपडे झाले, भांडे झाले, लादी झाली आणि स्वयंपाक एवढं काही बनवलं नाही. फक्त खिचडी वगैरे टाकली कारण की का रात्री आम्ही जेवून पण आलतो. डबे पण घेऊन आलतो कारण की मटनचं कालवण होतं. बिर्याणी होती. आता मी थोडीशी नाश्त्याला बिर्याणी खाल्ली तर मटनचं कालवण आहे तर मटन बिटन खात नाही पण थोडंसं कालवण आणि खिचडी खातील म्हणून यांच्यासाठी खिचडी बनवून टाकली. आणि अंशूची रात्री इच्छा होती मी जाऊ का मम्मी मी येऊ का कारण की त्याला असं वाटतं अंबरनाथला आई जातील ना त्याच्या तिकडं फ्रेंड्स आहे. त्याच्यानंतर त्याला एवढं मॅच वगैरे खेळायला तिकडं आवडतं ना म्हणून त्याला असं होतं. तरी तिकडं पण गेला आहे ना मॅच वगैरे खेळतोच आहे. तर रोज असं राहतं मम्मी मी 6 मारला मम्मी मी हे मारलं. तर त्याला हे वाटत होतं नंतर बोलतो जाऊ दे मी उद्या येईल. मग आणि त्याला मी काल सकाळी बोललीच येशील का आमच्या सांगते रात्री नाही मी नाही येणार मी परवा येणार आहे ना. आता उद्या येईन तो. आज तर सॅटर्डे आई उद्या जातील घरी म्हणजे अंबरनाथला जाते नाही तर तो उद्या येईल. अजून 20 दिवस एन्जॉय करेन तो. त्याच्यानंतर मग त्याचं ट्युशन वगैरे चालू आहे तर त्याला घेऊन येईल कारण की आता 4थमध्ये गेला तर थोडंफार अभ्यासाकडे लक्ष द्यावंच लागेल. आता एन्जॉय केलं मस्त केलं. मग त्याच्यानंतर आम्ही डबे वगैरे पण घेऊन आलो होतो आणि मग त्याच्यानंतर माझ्या जावेने थोडेसे चिप्स त्याच्यानंतर कुरड्या वगैरे पण आम्हाला दिल्या ते पण घेऊन आलो. त्याच्यानंतर आता मस्तपैकी फ्री होऊन मस्त कामं माझे आरामशीर झाले. नाश्ता झाला आहे. चला थोडाफार ब्लॉग घेतला होता तो तुम्ही नक्की एन्जॉय केला असेल बहुतेक. भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.